Hi student, good morning to all of you. So this is the last lecture of chemical kinetics. Okay, प्रॉब्लेमचा हा जो आहे तो लास्ट लेक्चर आहे. तर आपण तो लास्ट जो प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहू आरएनएस इक्वेशनवर. Calculate the rate constant at 1000 Kelvin temperature of second order chemical reactions. If its rate constant at 900 Kelvin is rate constant दिलेला आहे पा 1.113 into 10 to the power minus 3 per molar per second and energy of activation दिलेला आहे 245 किलोजूल पर मोल मध्ये दिलेला आहे. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे पा आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन मध्ये दिलेले आहे पर मोल मध्ये. ओके, जूल पर केल्विन पर मोल मध्ये दिलेले आहे. मग त्यासाठी सुरुवातीला कोणतेही प्रॉब्लेम्स करण्याच्या अगोदर जो काही प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे तर त्या प्रॉब्लेमचा फॉर्म्युला आपल्या डोक्यामध्ये क्लिक होणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला गिवन डाटा लिहिता येतो. म्हणजे नेमकं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नेमकं काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर तो तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला डोक्यामध्ये आपला अगोदर आला पाहिजे. तर तो फॉर्म्युला जो आहे तो मी अगोदर लिहितो, नंतर गिवन डाटा लिहितो. पहा, लॉग K2 डिवायडेड बाय K1 इज इक्वल टू काय आहे EA डिवायडेड बाय 2.303. ओके, R T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 इंटू काय T2 आहे. हा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही आरएनएस इक्वेशनचा जो आहे तो हा फॉर्म्युला पाहिलेला होता लास्ट इक्वेशन्स. कारण याच्यामध्ये टेम्परेचर दिलेलं आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, टेम्परेचर T1 आणि T2 टेम्परेचर दिलेलं आहे, K1 रेट कॉन्स्टंट दिलेला आहे इथं, किंवा K2 आपला रेट कॉन्स्टंट दिलेला असतो. नेमका इथं काय आहे, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे एक व्हॅल्यू, म्हणून हा फॉर्म्युला इथं मी घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये गिवन डाटा आपल्याला काय लिहिता येईल पहा. गिवन डाटा लिहितो आपण. आता सोल्युशन पहा, सोल्युशन मध्ये गिवन डाटा. ओके, तर गिवन डाटा. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा, टेम्परेचर जो आहे T1 आणि T2 टेम्परेचर, जो टेम्परेचर कमी आहे तो T1 टेम्परेचर, जो टेम्परेचर जास्त आहे तो T2 टेम्परेचर. एक तुम्हाला आयडिया दिलेली आहे. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ॲट 1000 केल्विन टेम्परेचर ऑफ सेकंड ऑर्डर केमिकल रिएक्शन इफ रेट कॉन्स्टंट ॲट 900 केल्विन इज. पहा, T1 दिलेला आहे आणि ते T1 आहे 900 केल्विन दिलेला आहे, आणि या केल्विन टेम्परेचरला रेट कॉन्स्टंट किती आहे. रेट कॉन्स्टंट म्हणजे K1 आणि K2 असतात. T1 टेम्परेचरला जो रेट कॉन्स्टंट असतो तो K1 असतो. आणि ओके, K1 किती दिलेला आहे 1.113 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 पर मोलार पर सेकंद दिलेला आहे. ओके, आता दुसरं एक टेम्परेचर आहे पहा, काय म्हणलेलं आहे, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट म्हणलेलं आहे. कधी 1000 केल्विन टेम्परेचरला, म्हणजे T2 टेम्परेचर किती दिलेलं आहे 1000 केल्विन टेम्परेचर आहे. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट काढायचं आहे पहा 1000 केल्विन टेम्परेचरला. म्हणजे K2 आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरी गोष्ट, आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे पहा. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी पण दिलेली आहे पहा. काय म्हणलं, ऍड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज म्हणलं की काय येणार मग EA, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किती आहे 245 किलो जूल पर मोल दिलेला आहे. करेक्ट. आता हे किलो जूल मध्ये दिलेलं आहे आणि आर ची व्हॅल्यू जी आहे, आर ची व्हॅल्यू ते जूल मध्ये दिलेली आहे. याला 10 टू द पॉवर काय करायचं 3 ने काय करायचं मल्टिप्लाय करा. 245 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल. हे आपण काय केलं आहे, जूल मध्ये जे आहे ती व्हॅल्यू जे आहे ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यानंतर इथे एक आर ची व्हॅल्यू पण दिलेली आहे, ती आर ची व्हॅल्यू इथे लिहितो पहा 8.314
जूल पर केल्विन पर मोल. तर जूलमध्ये किलो जूलमध्ये हे कधी करायचं केव्हा करायचं लक्षात ठेवायचं की आर ची व्हॅल्यू कशी दिलेली आहे त्याच्यावर तो पॉईंट जर तो डिपेंड आहे. ठीक आहे. आता हे जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत आपण इथे ठेवू देऊ आता कॅल्क्युलेशन्स करून. काय येणार पहा आता मी फॉर्म्युला लिहिलेला आहे इथं. K2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. K1 ची व्हॅल्यू दिलेली आहे पहा. K1 किती दिलेलं आहे 1.113 into 10 to the power -3 is equal to किती दिलेलं आहे EA ऍक्टिव्हेशन एनर्जी 245 into 10 to the power 3 दिलेलं आहे. त्यानंतर R ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ओके 2.303 R ची व्हॅल्यू किती आहे 8.314. ओके फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू आहे. R ची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे मी. त्यानंतर पुढं T2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे पहा 1000 आणि T1 ची व्हॅल्यू आहे पहा 900. आता T1 किती आहे 900 into 1000 करेक्ट. सो व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे पुटअप केलेलं आहे. पुढे पाहू आता कॅल्क्युलेशन काय करता येईल. K2 आपल्याला जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. अगोदर इकडचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 1.113 into 10 to the power -2 ला असंच ठेवतो मी इथं. 245 into 10 to the power 3 2.303 into 8.314. ओके इथं काय होईल मग मायनस करायचं आहे. काय लिहिता 100 डिवायडेड बाय 9 1 2 3 4 5 1 2 3 4 5 करेक्ट. असं एक कॅल्क्युलेशन केलं. आता इथं कॅल्क्युलेशन्स करत असाल एक मी तर काय करतो थोडंसं चेंज करतो पहा. काय इथं 10 to the power 3 दिलेला आहे. मी दुसरी स्टेप न लिहिता मी इथंच लिहितो. ठीक आहे 10 to the power 3 लिहिलेला आहे मी. त्या 10 to the power 3 ला काय करतो पहा काय करायला मी इथं 1 2 3 0 देतो मी. क्लिअर 10 to the power 3 आहे म्हणून इथं काय केलं मी 1 2 3 असे 3 0 दिलेलं आहे. कशासाठी इथं कॅल्क्युलेशन आपल्याला कॅन्सल करता येतं म्हणून. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 करेक्ट. ओके आता पुढे काय करता येईल पहा. आता काय राहिलं इथं 9 राहिलेलं आहे. लॉग K2 1.113 into 10 to the power -2 245 2.303 into 8.314 into काय 9. ठीक आहे. तर अगोदर काय करायचं इकडचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याचं कॅल्क्युलेशन्स काय येईल पहा. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे अगोदर काय करायचं यांचा लॉग पाहायचा प्रत्येकाचा. यांचा लॉग पाहून यांना ॲडिशन करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढं याचा लॉग पाहायचा आणि याच्यातून हे मायनस करायचं जे ॲडिशन केलेलं आहे. पहा मी काय केलेलं आहे तर लॉग्स तेवढे लिहिलेले आहे. थोडासा आपला वेळ जो आहे तो हे होण्यासाठी कमी होण्यासाठी. पहा 2.303 2.303 8.314 8.314 9 यांचे लॉग्स मी ते लिहिलेले आहेत. पहा यांचं आपल्याला अगोदर ॲडिशन करायचं आहे. मी तर लॉग लिहिलेलं आहे ॲडिशन करतो. ओके 23चा 03 मध्ये बघायचा आहे लॉग मध्ये. ठीक आहे. याचा कॅरेक्टरिस्टिक्स जो आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार सॉरी कॅरेक्टरिस्टिक्स येणार याचा 0. ओके त्यानंतर इथं 83चा 14 मध्ये बघायचं आहे. ओके आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स येणार 0. याचं इथं 1च आहे म्हणून इथं 0 कॅरेक्टरिस्टिक्स येणार. 90चा काय करायचं आहे 0 मध्ये बघायचं आहे. 9542 आहे. याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे. अगोदर हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून यांचं ॲडिशन करा. ओके ॲडिशन करूत आपण. काय 3 8 2 10 10 3 13 13 ला 3 चाले 1. ओके त्यानंतर हे 3 आणि हे 9 12 12 4 16 बरोबर आहे. 3 9 12 12 4 16 ला 6 ह्याच्याला 1. त्यानंतर 7 8 8 आणि 5 8 आणि 5 13 13 ला 3 ह्याच्याला 1. त्यानंतर 9 दुनी 18 18 19 19 आणि हे 3 किती झाले 22.
22ला 2 ह्याच्याला 2. ओके, हे एक आलेलं आहे. आता काय करायचं आहे, ॲडिशन तसंच ठेवायचं आहे. याचा लॉग पाहायचं आहे. पहा याचा लॉग काय, हे इथं लिहिलं आहे मी लॉग. काय करायचं आहे, 24चा 5 मध्ये लॉग बघायचं. 24चा 5 मध्ये त्याचा जो लॉग आहे तो आहे 3892. ओके, 3892 आहे. कॅरेक्टरिस्टिक्स पहा, 3 व्हॅल्यू आहेत म्हणून इथे कॅरेक्टरिस्टिक्स किती आलेला आहे, 2 आलेला आहे. ठीक आहे, पुढे काय करायचं आहे, जे व्हॅल्यू आपल्या ॲडिशन आलेला आहे त्यांचं आपल्याला काय करायचं, इथून सबट्रॅक्शन करायचं, मायनस करायचं. मी लिहितो पहा ती व्हॅल्यू डायरेक्ट इथे लिहितो. ही व्हॅल्यू मी इथे लिहिलेलं आहे, याच्यातून हे मायनस करायचं आहे. ओके, हे व्हॅल्यू याच्या खाली लिहून याच्यातून हे मायनस करायचं नाही. वर जे दिलेलं आहे त्याच्यातूनच खालच्या व्हॅल्यूला काय करायचं, मायनस करायचं. मायनस करूत आपण. 12तून 3 गेले, किती राहिले 9. इथे राहिले होते 8, 8 मधून 6 गेले, 2 राहिले. ओके, तर राहिले 8, 8 मधून 3 गेले, 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. ओके, इथं 0 येणार. ठीक आहे, 2 - 2. तर यांचं काय करायचं आपल्याला, आता अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉग 15चा जो आहे ते 2 9 मध्ये बघायचा आहे. 15चा 2 9 मध्ये काय करायचं आहे, अँटीलॉग बघायचा आहे. 15चा 2 9 मध्ये अँटीलॉग पहा तुम्ही. 1422 आहे पहा, याचा जो अँटीलॉग आहे 1422 आहे. 1422 आहे. 0 आहे म्हणून 1 न काय करायचं, पॉईंट द्यायचं. 0 आहे म्हणून 1 न जो आहे तो पॉईंट द्यायचे. ठीक आहे, हे एक आपलं इथलं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. म्हणून यांचं जे आन्सर आहे ते आन्सर आपल्याला जे आहे तिथं लिहिता येईल. पाहता काय आलेलं आहे आन्सर, आन्सर किती आलेलं आहे त्याचा. म्हणून हे जे आहे लॉग K2 डिवायडेड बाय 1.113 इंटू 10 टू द पॉवर मायनस किती आहे, 2 आहे. याचा जो आन्सर आलेला आहे ते आलेला आहे 1.422. आता हे तेवढं तुम्ही एवढं लिहून घ्या. मी काय करणार आहे, हे मिटवणार आहे. ठीक आहे, 1 पॉईंट्स हे आन्सर मी थोडं बाजूला लिहितो. तर 1.422 आन्सर आलेला आहे. हे ॲडिशन केलेलं आहे, हे आन्सर आलेलं आहे. पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे म्हणून मी मिटवतो. हे एक लॉग आपल्याला कामाचं आहे पुढे म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे. काय आले पहा, लॉग K2 डिवायडेड बाय 1.113 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. आन्सर किती आलेला आहे, 1.422 आलेला आहे आन्सर. हे यांचं आन्सर. ठीक आहे, त्यानंतर K2 1.113 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. हा जो लॉग आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होतो पहा, अँटीलॉग होतो 1.422. पहा इथं मी काय केलेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. इथं पहा, हा लॉग जर या साईडला गेल्यानंतर हे सर्व आपण कॅल्क्युलेशन्स वगैरे केलेलं आहे, अँटीलॉग वगैरे तिथं सर्व काढलेलं आहे, त्याचा आन्सर फायनल केलेला आहे. तो फायनल आन्सर हा आलेला आहे. परत पुढं काय करायलो मी, हा जो लॉग आहे तो या साईडला नेलेला आहे. ओके, म्हणून तो लॉगचा इथं काय झाला सांगतो, अँटीलॉग झालेला आहे. इथं परत याचा काय करायचं आहे आपल्याला, अँटीलॉग पाहायचा आता इथं. ठीक आहे, तर मी याचा अँटीलॉग पाहतो. पहा अँटीलॉग जो आहे तो काय करायचा, 42चा 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग जो आहे तो पाहायचा आहे. आणि याचा जो अँटीलॉग आहे अँटीलॉग आहे 2642 आहे. 2642 आहे. 1 आहे म्हणून 2 न काय करायचं आहे आपल्याला, पॉईंट द्यायचं आहे. हे एक आन्सर झालं. पाहता K2 1.113 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. हे एक आन्सर झालं आपलं. आता त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे आता आपल्याला, पहा मी हे व्हॅल्यू इकडे K1 ची ॲज इट इज जसंला तसं ठेवलेलं आहे लास्ट पर्यंत. हे असाच प्रॉब्लेम जो आहे तो केला तरच तुमचा प्रॉब्लेम करेक्ट येईल. अगोदर ह्या सगळ्या गोष्टी काय करायचं, कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचं. त्यानंतर लॉगला या साईडला न्यायचं, अँटीलॉग करायचं. अँटीलॉग केल्यानंतर मग जो आहे तो आपल्याला K1 K2च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतात. आता काय करायचं आपल्याला, K2 इज इक्वल टू काय करायचं मग, 26.42 इंटू 1.113 इंटू 10 टू द पॉवर काय ना
-2 येणार. ह्या दोघांचं काय करायचं आपलं इथं मल्टिप्लिकेशन करायचं, लॉग पाहून काय करायचं त्यांचा मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथं K2 इज इक्वल टू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आता यांचा लॉग जो आहे तो मी इथं काय केलेला आहे परत इथं लिहिलेला आहे पहा. हे लॉग फक्त तुम्हाला आपला वेळ कमी होण्यासाठी इथं मी लिहून ठेवलेला आहे. तुम्हाला लॉग इथं पाहता येतो. काय 1.113 1.113 याचा जो लॉग आहे कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार, एक व्हॅल्यू आहे म्हणून इथं कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार. इथं दोन व्हॅल्यू आहेत कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार 1 येणार. एक मायनस करायचं. जर दोन व्हॅल्यू असतील तर 1 लिहायचं, तीन व्हॅल्यू असतील तर इथं 2 लिहायचं, चार व्हॅल्यू असतील तर 3 लिहायचं. ओके, एक मायनस करायचा. त्यानंतर यांचा लॉग पाहिलेला आहे पहा. 11 चा 13 मध्ये लॉग पाहिलेला आहे, हा लॉग आलेला आहे. त्याच्यानंतर 26 चा 42 मध्ये लॉग पाहिलेला आहे, हा लॉग आलेला आहे. 42 किती आलेला आहे 19 आलेला आहे. यांचं आपल्याला काय करायचं आहे इथं ॲडिशन करायचं आहे पहा. इथं ॲडिशन करतो मी. 9 4 9 9 4 किती झाले इथं 13 1 एक काय देता येईल आपल्याला देता येईल 6 म्हणजे 6 आणि 1 7 आणि हा 1 8 झाले इथं 8 झाले. त्यानंतर 4 आणि 2 6, त्यानंतर 4 ला 4 इथं 1 ला 1. पुढं काय करायचं याचा अँटीलॉग पाहायचा. आता अँटीलॉग पाहायचा आहे. 46 चा 82 मध्ये अँटीलॉग पाहत असताना पॉईंटच्या पुढच्या व्हॅल्यूला अँटीलॉग पाहायचा. 46 चा 83 मध्ये अँटीलॉग पाहायचा. लॉग पाहत असताना सुरुवातीपासून व्हॅल्यू बघायचं, अँटीलॉग पाहत असताना पॉईंटच्या पुढच्या व्हॅल्यू पासून बघायचं. 46 चा काय करायचं 83 मध्ये अँटीलॉग बघायचं. तर तो जो अँटीलॉग आहे 46 चा 83 मध्ये तो अँटीलॉग मी पाहतो. 46 चा 83 मध्ये अँटीलॉग आहे 2940 2940 आहे पहा. जो अँटीलॉग आहे 2940. परत एक चेक करतो मी 2940 आहे करेक्ट. इथं 1 आहे, ठीक आहे 1 आहे म्हणून 2 न पॉईंट द्यायचा आहे. पण मी काय करतो पहा इथे 1 नच पॉईंट देतो आणि 10 to the power 1 करतो. चालते. किंवा तुम्ही त्याला असं पण करू शकता 2 न पॉईंट द्यायचं 10 to the power 1 द्यायचं नाही. कोणते मेथड तुम्ही यूज करू शकता. इथं 2 न पॉईंट द्या 10 to the power 1 देऊ नका. किंवा इथं काय करा 1 पॉईंट द्या 10 to the power काय करा 1 करा. जे काय व्हॅल्यू असतील ते. पण इथं 1 आहे तर मी ते लिहितो पहा. इथे 10 to the power -3 राहिलेला आहे पहा. 10 to the power आपला हा 1 आन्सर मध्ये आलेला आणि 10 to the power हा -2 असलेला 1. आता K2 ची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल पहा -1. हे +1 आहे आणि हा -2 आहे म्हणून -1 राहिलेला आहे. ओके. आणि याचा जो आपल्याला युनिट जे आहे ते युनिट आपल्याला K1 वरून काय करायचं युनिट घ्यायचं. पर मोलार पर सेकंद आहे. पर मोलार पर सेकंद आहे. तर अशा प्रकारे जे आहे तो आपल्याला K2 जो आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. तुम्ही या फॉर्म मध्ये आन्सर लिहा किंवा त्याला 0 पॉइंट मध्ये केला तरी चालतं. ओके. तर तुम्ही हे आन्सर असं जरी झालं तरी चालतं. K2 इज इक्वल टू काय आहे 2.940 इंटू 10 to the power काय आहे -1 पर मोलार पर सेकंद. असं एक सिंपल जो आहे तो व्यवस्थित खूप छान प्रॉब्लेम आहे आणि थोडासा लेंदी पण आहे. पण त्याला कॅल्क्युलेशन करत असताना जे काही स्टेप जे आहे ते एकदम तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते लक्षात ठेवावं लागणार आहे. सुरुवातीला म्हणजे सांगितलं होतं पहा. सुरुवातीला एक महत्त्वाचं म्हणजे T1 आणि T2 कसं लिहायचं ते. त्याच्यावर T1 चा इथं म्हणजे T1 जो टेम्परेचर दिलेला आहे तेव्हाच रेट कॉन्स्टंट त्याचा काय आहे ते तुम्ही जे आहे ते व्यवस्थित वाचायचं. K2 आपल्याला कसा लिहायचा आणि तिथं T2 काय कसं दिलेला आहे तुम्ही सर हे कसं घ्यायचं ते फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे. ती म्हणजे जर टेम्परेचर जास्त असेल तर तो T2 लक्षात ठेवायचा आणि जर T1 कमी टेम्परेचर असेल तर तो T1 असतो. ह्या प्रॉब्लेमचं एक महत्त्वाचं जे आहे ते ट्रिक्स आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ते करू शकणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अगोदर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते तुम्ही करून घ्यायचं. नंतर जे आहे ते लॉगला इकडच्या साईडला नेऊन काय करायचं अँटीलॉग करायचं.
ठीक आहे. तर हे स्टेप जे आहे ते खूप इम्पॉर्टंट स्टेप्स इथं जे आहे ते लक्षात ठेवायचं, किंवा कोणताही प्रॉब्लेम कुठेही करत असताना लॉगला जर त्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर अशा प्रकारे जे आहे ते सॉल्व्ह करायचं. एका बाजूचे सर्व व्हॅल्यू काय करायचं, कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ओके. तर हे प्रॉब्लेम जे आहे ते आपल्याला आरएनएस इक्वेशन वर जे आहे ते खूप महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. ओके. हां, तर हा एक लास्ट प्रॉब्लेम पाहू जाता आता. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी फॅक्टर ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हुज रेट कॉन्स्टंट ॲट, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. पाहता सोल्युशन्स आपण पाहू. त्याचं रेट कॉन्स्टंट दिलेला आहे के 7 पॉईंट, रेट कॉन्स्टंट ॲट T1 दिलेला आहे 500 केल्विन. ओके. 500 केल्विन म्हणजे आरएनएस फॅक्टर म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक फर्स्ट कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी फॅक्टर, फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणजे ए. त्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन हुज रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट्स ॲट 500 केल्विन इज, टेम्परेचर दिलेलं आहे पहा 500 केल्विन. त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे 7.6 इंटू 10⁻⁻4 पर सेकंद दिलेला आहे. आणि एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हणले की ई ए दिलेला आहे आणि तो किती आहे पहा 1.00040 आहे. ओके. जूल पर मोल, हे व्हॅल्यू करेक्ट आहे का, एक चेक करतो परत. हा, जूल पर मोल. ओके. हां, त्यानंतर आरची एक व्हॅल्यू दिलेली आहे पहा याच्यामध्ये. आरची व्हॅल्यू आहे पहा 8.314 जूल पर मोल पर केल्विन आरची व्हॅल्यू आहे. तर हे जे आपल्याला गिव्हन डाटा दिला आहे याचा जो फॉर्म्युला आहे तो पहा के इज इक्वल टू आहे ए टू द पॉवर -EA डिवायडेड बाय काय आर टी आहे. -EA डिवायडेड बाय 2.303 चं काय आर टी आहे. तर याला आपल्याला लॉग मध्ये जर करायचं असेल तर काय करता येईल मग, लॉग काय होणार ए मायनस EA डिवायडेड बाय 2.303 RT, अशा प्रकारचा जो आहे तो फॉर्म्युला आपला तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे काय करायचं आहे, हा जो इथे मायनस साइन आहे त्याला मी इकडे आणतो पहा. काय होईल, इकडे जर आणलो तर तो प्लस होणार, RT होणार लॉग ए मायनस लॉग काय करतो मी तर के करतो. ठीक आहे. आता मायनस साइन असले की याला डिवायडेशन मध्ये लिहिता येतो, माहित आहे. लॉग इज इक्वल टू काय लिहिता येते, लॉग सॉरी ही व्हॅल्यू इज इक्वल टू काय लॉग ए डिवायडेड बाय के लिहिता येतो आपल्याला. ठीक आहे. आणि इज इक्वल टू काय आहे सांगा, EA 2.303 RT इज इक्वल टू लॉग, हे इक्वेशन्स आहे. याला लिहित असताना फक्त मी हे तुम्हाला समजण्यासाठी असं लिहिलेलं आहे. ओके. आता काय करायचं, आपला आरएनएस फॅक्टर काढायचं आहे. म्हणून हे जे व्हॅल्यू आहे ते मी या साईडला लिहितो. तुम्ही म्हणसाल सर हे एवढं का स्टेप्स वाढवायले तुम्ही. ओके. काही जणांना समजते, काही जणांना समजत नाही लवकर, म्हणून मी हे असं जे आहे ते स्टेप्स, प्रत्येक स्टेप जे आहे ते करायला. त्यानंतर ही व्हॅल्यू इकडच्या साईडला लिहून टाकतो. RT झालं. आता काय करायचं, व्हॅल्यू जे आहे ते पुटअप करून टाका सगळ्या. आणि आपल्याला के ची व्हॅल्यू पण दिलेली आहे, जसं आपण वरच्या मेथड्स केलेले होते, अगोदरचे मेथड केलेलं आहे तसंच करायचं. मी व्हॅल्यू ठेवतो पहा इथं. आता काय व्हॅल्यू ठेवता येते, इथे ठेवतो मी व्हॅल्यू लॉग ए आपल्याला काढायचं आहे. के ची व्हॅल्यू दिलेली आहे पहा, की किती दिलेली आहे 7.6 इंटू 10⁻⁻ किती दिलेलं आहे -4 दिलेलं आहे. EA ची व्हॅल्यू दिलेली आहे पहा, EA किती आहे हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढं 2.303 R ची व्हॅल्यू आहे 8.314 इंटू टेम्परेचर दिलेलं आहे 500. T1 T2 जर दिलेलं नसेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आरएनएस इक्वेशनसाठी. T1 T2 जर दिलेला असेल तर आरएनएस इक्वेशनचा अगोदरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे.
पहा आता ही कॅल्क्युलेशन करत असता वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हे अगोदर सर्व कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचं लॉगला तिकडच्या साईडला न्यायचं आणि अँटी लॉग करायचा. ठीक आहे. काय करता येईल मग आपल्याला इथं 1 2 3 हे 2 2 काय करता येईल आपल्याला कॅन्सल करता येईल. 5 1 5 5 3 15. ओके 5 3 15 एक उरलं 5 2 10 5 2 10 आणि हा 0. ते आपण कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे ते लिहितो मी. लॉग ए 7.6 इंटू 10 टू द पॉवर काय करते -4. इथं काय आलेलं आन्सर सांगा 3 आन्सर आले 320 डिवायडेड बाय 2.303 इंटू 8.314. ओके हे जे आहे ते आपलं कॅल्क्युलेशन्स फाईल ते कॅन्सल झालं. आता एवढा अगोदर काय करायचं आता याचा परत काय करायचं याचं कॅल्क्युलेशन्स करून घेऊ आपण ॲडिशन्स करून घेऊ. मी यांचा लॉग लिहिला आहे पहा 2.303 8.314चा लॉग लिहिलेला आहे. यांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन्स करू 8 आणि 3 किती होतील मग 8 आणि 3 होतील 11 चला 1 10 आणि 2 12 चला 1 6 आणि 1 7 आणि 1 8 त्यानंतर 9 आणि 3 12 12 आणि 2 चला 1 आलं आन्सर. त्याच्यात आता ह्या व्हॅल्यू मधून काय करायचं आपलं ही व्हॅल्यू मायनस करायचं आहे. त्याचा लॉग पाहायचा आणि त्याच्यात ठेवायचा. आता हे जे आन्सर आलेले आहे ते इथं लॉग लिहिलेला आहे. ठीक आहे मायनस करूत आपण. एकातून 1 गेलं 0 5 मधून 2 गेले 3 राहिले 10 तून 8 गेले 2 राहिले तर राहिले 4 4 मधून 2 गेले 2 राहिले 2 मधून 1 गेला 1 राहिला. याचा काय करायचं आपल्याला आता अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग पाहत असता वेळेस 22चा 3 0 मध्ये बघायचा आहे आपल्याला. याचा जो अँटीलॉग आहे अँटीलॉग 1671 आलेला आहे. ओके 1671 याचा अँटीलॉग आहे 1671. 1 पॉईंट आहे 2 पॉईंटनं काय करायचं याचा आन्सर द्यायचा आहे. 1 आहे नाही तर 2 न आन्सर द्यायचा आहे. हे कॅल्क्युलेशन झालं आपलं. आता परत इकडं लॉग ए 7.6 इंटू 10 टू द पॉवर -4 काय झालं आन्सर आलेला आहे आपला हा. परत आपल्याला हा लॉग तिकडच्या साईडला न्यायचा आहे. लॉगला त्या साईडला नेतो मी. तर याचं काय करायचं आहे मग परत आपल्याला अँटीलॉग पाहावं लागणार आहे. अँटीलॉग पाहू त्याचं आपण. हे कॅल्क्युलेशन तुम्ही लिहिलेलं असेल. हे कॅल्क्युलेशन मी आता मिटवतो इथलं. जे स्टॉप करूच तुम्ही ते कॅल्क्युलेशन जे आहे ते लिहून घ्या. आता काय करायचं तर अँटीलॉग पाहायचा. आता अँटीलॉग काय येणार मग 16चा 16.71चा काय करायचं आपल्याला अँटीलॉग पाहायचं. याचा जो अँटीलॉग आहे तो आहे 5129. तर अँटीलॉग कसं द्यायचं मग आता एक पॉईंटनं देऊन टाकायचा. एक पॉईंट जो आहे तिथं देऊन टाकायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे 10 टू द पॉवर जो आहे तो 16 करा म्हणजे 17 तो पॉईंट होऊन जाईल. आता ए इज इक्वल टू ही व्हॅल्यू आलेली आहे राईट. आता ए इज इक्वल टू करायचं आहे 5.129 इंटू सॉरी इथं 16 येईल 10 टू द पॉवर 16 इंटू 7.6 इंटू 10 टू द पॉवर -4. तर याचं काय करायचं आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन्स करायचं अगेन. तर ही मल्टिप्लिकेशन्स करण्यासाठी काय करावं ॲडिशन करावं लागेल. 7.6 इथं मी लिहिलेलं आहे लॉग आणि ह्या एक 5.129 याचा जो लॉग आहे 8808 कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार 8808 येणार. याचा जो लॉग आहे तो किती आहे पहा 7101 आहे. कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे ना 7101. ठीक आहे हे लॉग आलेलं आहे. एक वेळ चेक करतो मी परत.
करेक्ट आहे. ॲडिशन करायचं आहे आपल्याला. 8 आणि 1 9 0, 8 आणि 1 9, 7 2 14 आणि 1 15, चला 1. तर हे आलेलं आहे. अँटीलॉग पाहूत आता. अँटीलॉग पाहू. अँटीलॉग 59चा 09 मध्ये आपण अँटीलॉग पाहू. 59चा 09 मध्ये अँटीलॉग आहे 38 98. 38 98 आहे. 0.1 न देऊन टाकूत आणि 10 टू द पॉवर काय करूत 1 करूत आपण. 10 टू द पॉवर 1 केलेलं आहे. 16 हा 5 आन्सर काय आलेला आहे 3.898 इंटू 10 टू द पॉवर किती होईल सांगा. 10 टू द पॉवर सॉरी हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे किती होतील इथं 10 टू द पॉवर 12 होतील. आणि आपला हा आलेला 10 टू द पॉवर 1 किती होईल. 10 टू द पॉवर किती येणार इथं सांगा. 10 टू द पॉवर 13 येणार. हे RNS इक्वेशन्स, RNS फॅक्टर जे आहे ते आपल्याला इथं लिहिता येईल. याचा जो युनिट आहे तो पर सेकंद आहे. सो दिस इज द लास्ट प्रॉब्लेम्स ऑफ केमिकल कायनेटिक्स. अशा प्रकारे हा आपला केमिकल कायनेटिक्स चॅप्टर जे आहे ते थेअरी विथ प्रॉब्लेम जो आहे तो टोटली संपलेला आहे. पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण उद्याला कंटिन्यू करू. ठीक आहे. थँक्यू.